Hello students, in our last video we discussed about internal energy. It is energy stored in a substance. It is denoted by letter U. Change in internal energy is given by delta U is equal to U2 minus U1. Next point was first law of thermodynamics. It has different statements but meaning of all these statements is the same. काय आहे ते तर सिस्टीम प्लस सराउंडिंगची टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. Mathematical equation of first law of thermodynamics is delta U is equal to Q plus W. हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं इक्वेशन वेगवेगळ्या प्रोसेससाठी काय असेल ती इक्वेशन सुद्धा आपण पाहिली. टुडे we are going to discuss about another one property of a system named as enthalpy. What is enthalpy? It is sum of internal energy of a system and the energy equivalent to PV work. सिस्टीमची इंटरनल एनर्जी आणि प्रेशर व्हॉल्यूम वर्कशी रिलेटेड असणारी एनर्जी यांची बेरीज म्हणजेच सिस्टीमची एन्थाल्पी होय. मॅथमॅटिकली वी कॅन राईट H is equal to U plus PV. Here H means enthalpy, U means internal energy of the system and PV means energy due to pressure volume work. Suppose सिस्टीमची इनिशियल एन्थाल्पी आहे H1 आणि फायनल एन्थाल्पी आहे H2. तर चेंज इन एन्थाल्पी असेल डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1. आता एन्थाल्पीच्या डेफिनेशन नुसार H1 आणि H2 च्या व्हॅल्यूज काय होतील तर H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1 आणि H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. येथे U1 म्हणजे इनिशियल इंटरनल एनर्जी, P1 म्हणजे इनिशियल प्रेशर आणि V1 म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम. U2 म्हणजे फायनल इंटरनल एनर्जी, P2 म्हणजे फायनल प्रेशर आणि V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम. H1 आणि H2 च्या व्हॅल्यूज चेंज इन एन्थाल्पीच्या इक्वेशन मध्ये पुट करू. इक्वेशन होईल डेल्टा H इज इक्वल टू U2 प्लस P2 V2 minus into the bracket U1 plus P1 V1. सिमिलर असणाऱ्या प्रॉपर्टीज एकत्र घेऊ. डेल्टा H इज इक्वल टू U2 minus U1 plus P2 V2 minus P1 V1. U2 minus U1 म्हणजेच चेंज इन इंटरनल एनर्जी दॅट इज डेल्टा U. तसेच P2 V2 minus P1 V1 होईल चेंज इन प्रेशर अँड व्हॅल्यूम दॅट इज डेल्टा PV. समजा सिस्टीमचं फक्त प्रेशर शेवटपर्यंत कॉन्स्टंट राहतं म्हणजेच इनिशियल आणि फायनल प्रेशर सेम असेल त्याला P ने इंडिकेट करू. देअरफॉर इक्वेशन बिकम्स डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू डेल्टा V. दिस इज इक्वेशन नंबर 1. लक्षात आलं का? डेल्टा P ऐवजी आपण फक्त P का लिहिलं कारण P1 इज इक्वल टू P2 आहे. This is final equation of enthalpy change. मागील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स शिकलो. काय होतं इक्वेशन डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. आयसोबेरिक प्रोसेससाठी हे इक्वेशन मिळाले होते QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. आता हे इक्वेशन कसे मिळाले ते मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन पुन्हा पाहू शकता. जर सिस्टीमचं प्रेशर आणि एक्सटर्नल प्रेशर दोन्ही सेम असतील दॅट इज P इज इक्वल टू P एक्सटर्नल तर वरील इक्वेशन मध्ये P एक्सटर्नलला P ने रिप्लेस करून इक्वेशन होईल QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू डेल्टा V. दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून वी कॅन राईट डेल्टा H इज इक्वल टू QP. हे इक्वेशन काय सांगतं तर सिस्टीमच्या एन्थाल्पीमध्ये झालेला चेंज हा सिस्टीमचं प्रेशर कॉन्स्टंट असताना सिस्टीममध्ये ट्रान्सफर झालेल्या हीट एवढा असतो. लक्षात ठेवा एन्थाल्पी दॅट इज H अँड हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट प्रेशर दॅट इज QP या दोन्ही प्रॉपर्टीज स्टेट फंक्शन्स आहेत.
Now we are going to study what is the relation between enthalpy change and internal energy change for chemical reactions. आताच आपण पाहिलं की सिस्टीमचं प्रेशर कॉन्स्टंट असताना चेंज इन एन्थाल्पीचं इक्वेशन आहे डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. समजा रिॲक्शन मधील रिॲक्टंट आणि प्रोडक्ट सगळेच सॉलिड किंवा लिक्विड असतील तर प्रोडक्ट आणि रिॲक्टंटच्या व्हॅल्यूम मध्ये होणारा चेंज हा अतिशय कमी असतो. दॅट इज डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. कारण प्रेशर जरी चेंज झालं तरी सॉलिड आणि लिक्विड सबस्टन्सच्या व्हॅल्यूम मध्ये जास्त चेंज होत नाही, तो निग्लिजिबल असतो. हेन्स अबोव इक्वेशन, that is equation of enthalpy change becomes delta H is equal to delta U. याचाच अर्थ ज्या रिॲक्शनचे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे एकतर सॉलिड्स किंवा लिक्विड्स असतात त्या रिॲक्शनचा एन्थाल्पी चेंज हा इंटरनल एनर्जी चेंज एवढाच असतो. समजा जर का रिॲक्शन मधील सगळेच रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स गॅसेस असतील तर मात्र चेंज इन व्हॅल्यूम इज नॉट इक्वल टू 0. कारण गॅसचा व्हॅल्यूम हा प्रेशरवरती डिपेंड असतो. प्रेशर चेंज झालं की गॅसचा व्हॅल्यूम सुद्धा बदलतो. इक्वेशन ऑफ एन्थाल्पी चेंज इज डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू डेल्टा व्ही. इक्वेशन थोडस रिअरेंज करू. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू V2 minus V1, which is equal to delta U plus PV2 minus PV1. This is equation number 1. Now, according to ideal gas equation, that is PV is equal to nRT. समजा N1 moles gaseous reactant conversion N2 moles gaseous product मध्ये झालेलं असेल तर आयडियल गॅस इक्वेशन होईल फॉर रिॲक्टंट्स इक्वेशन बिकम्स PV1 is equal to N1 RT and for products equation becomes PV2 is equal to N2 RT. This is equation number 2. Now put values of PV1 and PV2 in equation number 1. We can write delta H is equal to delta U plus into the bracket N2 RT minus N1 RT, which is equal to delta U plus N2 minus N1 RT, which is equal to delta U plus delta N RT. Here delta N is difference between number of moles of products and number of moles of reactants. This equation indicates relation between delta H and delta U for reactions involving only gases. Now we are going to see equation of pressure volume work in chemical reaction. We already seen that equation of pressure volume work is W is equal to minus P external into delta V. समजा एक्सटर्नल प्रेशर आणि सिस्टीमचं प्रेशर दोन्ही सेम असतील तर इक्वेशन मध्ये P एक्सटर्नल ला P मीन्स गॅस प्रेशर ने रिप्लेस करू. दस W इज इक्वल टू मायनस P इंटू डेल्टा व्ही. हे इक्वेशन पुन्हा रिअरेंज करू. इज इक्वल टू मायनस P इंटू द ब्रॅकेट V2 minus V1 because here delta V is equal to V2 minus V1. Then W is equal to minus PV2 plus PV1. This is equation number 1. We know that ideal gas equation is PV is equal to nRT. If N1 moles of gaseous reactant produce N2 moles of gaseous product, then ideal gas equation becomes PV1 is equal to N1RT and PV2 is equal to N2RT. This is equation number 2. From equation 1 and 2 we can write W is equal to minus N2RT plus N1RT. RT commonly बाहेर घेऊ. W is equal to RT into the bracket minus N2 plus N1. Minus sign bracket च्या बाहेर घेऊ is equal to minus RT into the bracket N2 minus N1, which is equal to minus RT into delta N because N2 minus N1
is equal to delta N, that is change in number of moles. Or we can write W is equal to minus delta N RT. This is equation of work done in chemical reaction which contains all the substances in gaseous state. Equation for work done in chemical reaction is W is equal to minus delta nRT. Here the sign of W is depends on sign of delta N. If number of moles of products, that is N2, is greater than number of moles of reactants, that is N1, then delta N is positive. जर का डेल्टा एन पॉझिटिव्ह असेल तर डब्ल्यू ची व्हॅल्यू निगेटिव्ह होईल. म्हणजेच या ठिकाणी सिस्टीमने सराउंडिंग वरती वर्क केलेले असेल. इफ नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट दॅट इज N2 is less than number of moles of reactants, that is N1, then delta N is negative. आणि जर का डेल्टा एन निगेटिव्ह असेल तर डब्ल्यू ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह होईल. या ठिकाणी वर्क सिस्टीम वरती झालेले असेल. If number of moles of reactant equal to number of moles of product, then delta N is equal to 0 and W is also 0. या ठिकाणी सिस्टीम कडून किंवा सराउंडिंग कडून कोणतेही वर्क होत नाही. Now see some numericals. First numerical is, in a particular reaction 2 kilojoule of heat is released by the system and 6 kilojoule of work is done on the system. Determine of delta H and delta U. एका रिएक्शन मध्ये 2 किलोजूल हीट रिलीज केली जाते, म्हणजेच Q इज इक्वल टू -2 किलोजूल, आणि त्याच वेळी 6 किलोजूल वर्क सिस्टीम वरती केले जाते. देअरफॉर W इज इक्वल टू +6 किलोजूल. हीट रिलीज केली जाते म्हणून Q च्या व्हॅल्यूचे साइन निगेटिव्ह येईल, तर वर्क सिस्टीम वरती होते त्यामुळे W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल. मॅथमॅटिकल इक्वेशन फॉर फर्स्ट ऑफ थर्मोडायनेमिक्स इज delta U is equal to Q plus W. Q आणि W च्या व्हॅल्यू पुट करू. Therefore delta U is equal to +4 kilojoule. We have seen one equation, that is Qp is equal to delta H. Heat absorbed at constant pressure is equal to enthalpy change of reaction. या रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब ची व्हॅल्यू आहे -2 किलोजूल. Therefore delta H is equal to -2 kilojoule. डेल्टा H ची व्हॅल्यू अजून एका इक्वेशन वरून डिटरमाइन करता येईल. दॅट इज डेल्टा H is equal to delta U plus P into delta V. We know that pressure volume work is W is equal to -P external into delta V. But P external is equal to P, then this equation becomes W is equal to -P into delta V, or -W is equal to P into delta V. डेल्टा H च्या इक्वेशन मध्ये P डेल्टा V ला -W ने रिप्लेस करू. नाउ डेल्टा H is equal to डेल्टा U minus W. डेल्टा U ची व्हॅल्यू जी आपण कॅल्क्युलेट केली आहे ती आहे +4 किलोजूल आणि W ची व्हॅल्यू आहे +6 किलोजूल. देअरफॉर डेल्टा H is equal to -2 किलोजूल. Second numerical is, delta H for reaction twice C plus thrice H2 gives C2H6 is -84.4 kilojoule at 25 degrees Celsius. Calculate delta U for the reaction at 25 degrees Celsius. Into the bracket, R is equal to 8.314 joule per Kelvin per mole. या रिएक्शन मध्ये एंथैल्पी चेंज आहे -84.4 किलोजूल. गॅस कॉन्स्टंट दॅट इज R इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन पर मोल. डेल्टा H ची व्हॅल्यू किलोजूल मध्ये दिलेली आहे, त्यामुळे R ची व्हॅल्यू सुद्धा किलोजूल मध्ये कन्वर्ट करू. दॅट इज R इज इक्वल टू 8.314 into 10⁻³ किलोजूल पर केल्विन पर मोल. टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलेले आहे,
त्याचे कन्वर्जन केल्विन मध्ये करून घ्यावे लागेल. T इज इक्वल टू 298 केल्विन. डेल्टा एच च्या व्हॅल्यूवरून डेल्टा यू ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी डेल्टा एच आणि डेल्टा यू मधील रिलेशनचं इक्वेशन यूज करावं लागेल. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट गॅसियस स्टेटमध्ये आहेत, त्यामुळे इक्वेशन असेल डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन आर टी. इक्वेशन रिअरेंज करू. डेल्टा यू इज इक्वल टू डेल्टा एच मायनस डेल्टा एन आर टी. डेल्टा एच, आर आणि टी ची व्हॅल्यू दिलेली आहे, परंतु डेल्टा एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. डेल्टा एन इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट मायनस नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स इक्वल टू N2 मायनस N1. दिलेल्या रिॲक्शन मध्ये प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स आहेत 1 आणि रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स आहेत 3. व्हॅल्यू पुट करू. Therefore, delta N is equal to -2 moles. After substitution of all these values, equation becomes, therefore, delta U is equal to minus 79.44 kilojoule. Let's see third numerical. Calculate the work done in oxidation of 4 moles of SO2 at 25 degrees Celsius if twice SO2 plus O2 gives twice SO3. R is equal to 8.314 joule per Kelvin per mole. State whether work is done on the system or by the system. 4 moles SO2 ज्या रिॲक्शन मध्ये ऑक्सिडाइज होतो त्या रिॲक्शनचे वर्क कॅल्क्युलेट करायचे आहे. दिलेल्या रिॲक्शन मध्ये 2 मोल्स SO2 ऑक्सिडाइज होतोय. ओके, म्हणजेच ही रिॲक्शन आपल्याला थोडीशी रिअरेंज करावी लागेल. मी या रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय करून लिहितो. नाउ रिॲक्शन बिकम्स 4SO2 प्लस ट्वाइस O2 गिव्स 4SO3. येथे आपण प्रत्येक रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या नंबर ऑफ मोल्सच्या व्हॅल्यूला 2 ने मल्टिप्लाय केले आहे. आता या रिॲक्शन मधील प्रेशर व्हॉल्यूम वर्क कॅल्क्युलेट करायचे आहे. ही रिॲक्शन गॅसियस रिॲक्शन आहे, म्हणजेच रिॲक्टंट आणि प्रोडक्ट सगळेच गॅसियस स्टेटमध्ये आहेत. त्यामुळे प्रेशर व्हॉल्यूम वर्कचे इक्वेशन होईल W इज इक्वल टू मायनस डेल्टा एन आर टी. W ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. R म्हणजेच गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिलेली आहे, टेम्परेचर दिलेले आहे, फक्त ते केल्विन मध्ये कन्वर्ट करून घेऊ. डेल्टा एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. इट इज डिफरन्स बिटवीन नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट्स अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स. प्रोडक्टचे नंबर ऑफ मोल्स आहेत 4, तर रिॲक्टंटचे नंबर ऑफ मोल्स आहेत 4 प्लस 2 6. हिअर डेल्टा एन इज इक्वल टू -2 moles. After substitution of these values, equation becomes W is equal to minus into the bracket -2 into 8.314 into 298, which is equal to 4955 joules. Now convert joules into kilojoule. त्यासाठी जूलच्या व्हॅल्यूला 10⁻³ ने मल्टिप्लाय करावा लागेल. हेन्स W is equal to 4955 into 10⁻³ kilojoule, or we can write 4.955 kilojoule. या प्रॉब्लेम मध्ये अजून एक गोष्ट विचारली होती की हे वर्क सिस्टीम वरती झालेले आहे की सिस्टीम कडून सराउंडिंग वरती झालेले आहे. ज्यावेळी W ची व्हॅल्यू निगेटिव्ह येते त्यावेळी वर्क हे सिस्टीम कडून सराउंडिंग वरती झालेले असेल, तर W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते त्यावेळी वर्क हे सराउंडिंग कडून सिस्टीम वरती झालेले असेल. आपल्याला मिळालेली W ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच वर्क हे सिस्टीम वरती झालेले आहे. Let's take some numericals for homework. In today's video, we have seen what is enthalpy. Then relation between enthalpy change and internal energy change for chemical reactions. And then work done in chemical reaction. I hope you have better understood these points.
See you in our next video. Thank you for watching this video.